सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. सोना बेटा, काय ग बेटा? पप्पा, जे काही घडलं ते इट वॉज अनबिलिव्हेबल. म्हणजे डोंट मेक पझल्स. जे काही असेल ते फ्रँकली सांगून टाक. कम शूट आउट. म्हणजे पप्पा, अवंतिकाने मला आणि सौरभला त्याच्या बेडरूम मध्ये. व्हॉट? पप्पा, तुम्ही जे काय समजता तसं खरंच काही घडलेलं नाहीये. यू ब्लडी फूल. पप्पा, माझं ऐकून तर घ्या. मी जेव्हा सौरभच्याकडे गेले तेव्हा तिथे गेल्यावरती मला कळलं की त्यांच्या घरामध्ये कोणीच नाहीये. आणि मला खरं तर सौरभला कधीपासून विचारायचं होतं की तो माझ्याशी लग्न मनापासून करतोय का नाही लाजाने. दॅट टाइम ही वॉज इमोशनल. आणि आम्ही दोघं जवळ आलो आणि तितक्यात अचानक अवंतिका तिथे आली. मला दोघांना असं पाहून she was collapsed. Shit. Shit. Such careless people. आधीच काही कॉम्प्लिकेशन्स कमी होती का? पप्पा, पप्पा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी की बच्ची. आधीच मानसिक दृष्ट्या ते वीक, त्यात मेंटल स्ट्रेस. आय जस्ट कांट इमॅजिन काय झालं असेल तिथं. हवीशी आता कशी आहे? अजूनही बेशुद्धच आहे. आह, हे सगळं माझ्यामुळेच झालंय. पप्पा, आय एम फिलिंग व्हेरी गिल्टी. जर का अवंतीचं काही कमी जास्त झालं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार. नेव्हर. रुक्मिणी, कुठे आहेत आपण?
वहिनी आपण कोल्हापुरात आहोत. कोल्हापूरला वय कोल्हापूर. आपण इथे कशाला आलोय आणि हे काय? उद्या लग्न आहे ना माझं. रुक्मिणी म्हणजे तुम्हाला काय बी आठवत नाही? आपण त्या दिवशी आर्याला घ्यायला आलो होतो इथे, म्हणजे तुमचं लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून मेहंदी लावायला समजेजण जमले होते आणि तेव्हाच कोर्टाची नोटीस आली. बाईसाहेबांनी नोटीस पाठवली होती आर्यासाठी आणि मग आपण लगेच रातोरात तिथून निघालो. इथे आलो, कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि तेव्हा बाईसाहेबांचं तुमचं लई भांडण झालं. तेवढं आर्याचा रडण्याचा आवाज आला म्हणून तुम्ही जिन्यावरनं वरती चालला होता आणि तेवढं बाईसाहेब तुमच्या पाठोपाठ आल्या. तिथे तुमची लई वादावादी झाली आणि तेव्हा तुम्ही जिन्यावरनं खाली पडला. लई लागलं होतं तुम्हाला. आवाजानं तुम्ही बेशुद्ध होता वहिनी साहेब. तुम्हाला काय बी आठवत नाहीये? मेहंदी लावायला समजेजण जमले होते. तेवढं आर्याचा रडण्याचा आवाज आला. तेव्हा तुम्ही जिन्यावरनं खाली पडला. बाईसाहेबांनी नोटीस पाठवली होती आर्यासाठी. तेवढं आर्याचा रडण्याचा आवाज आला. आवाजानं तुम्ही बेशुद्ध होता वहिनी साहेब. तेव्हाच कोर्टाची नोटीस आली. बाईसाहेबांनी नोटीस पाठवली त्या दिवशी आर्याला घ्यायला आलो. बाईसाहेबांचं तुमचं लई भांडण झालं. तेव्हा तुम्ही जिन्यावरनं खाली पडला. लगेच रातोरात तेवढं आर्याचा रडण्याचा आवाज आला. मेहंदी लावायला समजेजण जमले होते. तेवढं आर्याचा रडण्याचा आवाज आला. आपण त्या दिवशी आर्याला जिन्यावरनं खाली पडला आणि आपण लगेच रातोरात त्या दिवशी आर्याला घ्यायला आलो. कार्यक्रम मेहंदी लावायला समजेजण जिन्यावरनं वरती चालला. मेहंदी लावायला कोल्हापूरमध्ये तेवढं आर्याचा रडण्याचा बाईसाहेबांनी नोटीस पाठवली होती आर्यासाठी निघालो. आवाजानं तुम्ही बेशुद्ध होता वहिनी साहेब. आवाजानं तुम्ही बेशुद्ध होता वहिनी साहेब. आवाजानं तुम्ही बेशुद्ध होता वहिनी साहेब. हॅलो, हो आम्ही शोभनाताई बोलतोय. शशांक? हो आहेत ना, सौरभ आहेत. त्यांना काय म्हणायचं ते तर. हॅलो, काय रे, काही गडबडीतच? नाही बोल. कशी काय परिस्थिती? ठीक आहे. हां, नाही सौरभ, मी तुला डिस्टर्ब करतो मला मान्य आहे, पण एक गोष्ट बोलायची होती. काय झालं की मला मिडल ईस्टवरनं ऑफर आली, पण या सगळ्या गोंधळात ते स्वीकारावं की नाही अजून माझा निर्णय होत नाही. गोंधळ? कसला गोंधळ? सौरभ, मी जरा स्पष्टच बोलतो. हे बघ, अवंतिका अजून बरी झालेली नाही. तुमचा मोठेपणा म्हणून तुम्ही तिला तुमच्या घरी ठेवून घेतलं, पण तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा मी घ्यावा असं मला वाटत नाही. शेवटी अवंतिका ही माझी देखील जबाबदारी आहेच, आणि ती जबाबदारी टाळून माझ्या बिझनेस एक्सपान्शन करता मी निघून जावं, तेही 6-6 महिने, माझ्या मनाला पटत नाही. हो, खरं म्हणजे म्हणून मी तुला फोन केला. तुझ्या डिसिजनची डेडलाईन काय? अरे, त्याने तर फोनचा सपाटा लावलाय, काय ठरतंय. हो, सौरभ, मी तुला स्पष्टपणे विचारतो, मी काय करावं असं तुला वाटतं? मी काय सांगू आता तुला. मी हे बघ शशांक, मी आमच्या घरच्यांची काळजी सोड, म्हणजे आता आम्ही ती जबाबदारी घेतली तर ती पूर्णपणे पार पाडणार. पण तू तुझ्या मनाचा कौल बघ ना. काय म्हणजे असं नको की तिकडे गेल्यानंतर मग तुझी दुविधा मनस्थिती होईल आणि मग प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा असं कर ना, त्यांच्याकडनं थोडा वेळ माग, हं? आणि बघ, थोडा वेळ थांबून बघ,
मे बी लकीली जर आवी बरी झाली, तिची जर स्मृती परत आली, तर मग इट्स गुड फॉर यू. ठीक आहे, ठीक आहे सौरभ, मी विचार करतो. आणि सौरभ, थँक्स. थँक्यू व्हेरी मच. बाय शशांक. बाय. काय म्हणाले शशांक? रुक्मिणी, तू खरं सांगतेस? कसं झालं हे सगळं? म्हणजे तुम्हाला काय बी आठवत नाही? आता मी हे सांगते हे सुद्धा. रुक्मिणी, मला आता जागी झाले ना मी, तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं. पण तू सांगतेस तर मला सगळं आता हळूहळू. हे कसं झालं सगळं? नाही, हे खूप खूप भयंकर आहे. मी काय करू आता? वहिनी, मग आता तुम्ही काय करणार? तुमच्या समजा आलंय ना लक्षात? मग आता समजांना सांगणार? नाही नाही नाही, हे कोणालाही सांगू नकोस आता. मी सुद्धा कोणाला सांगणार नाहीये. म्हणजे कोणाला कळू देऊ नकोस की मला सगळं आठवतंय. मला आधी विचार करू दे, मला आधी समजू देत काय चाललंय. तोपर्यंत कोणालाही सांगू नकोस रुक्मिणी, प्लीज. पण मी काय म्हणते बहिणी, पुण्याला निदान आई बाबांना तरी कळवा आहे. जरा तरी जीवात जीव येईल त्यांच्या. नाही नाही, नको. अहो, लई काळजी करतात ते तुमची. नको रुक्मिणी, नको. आता कोणालाच नको सांगायला. निदान आज तरी नको. हॅलो. हॅलो आशू, मी सोनालिका बोलते आहे. हां सोनालिका, बोल. आशू, आता अवंतिकाची तब्येत कशी आहे? म्हणजे डॉक्टर काय म्हणाले? अगं, ती अजून त्याच स्टेजमध्ये आहे. पण डॉक्टर म्हणाले की देयर इज नथिंग टू वरी अबाउट. पण तिला आता शुद्ध कधीपर्यंत येईल? ते काही सांगता येत नाही. पण तू काय काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत इथे. खरंच मी पण देवाच्याकडे तीच प्रार्थना करते. आशू, ॲक्च्युली आय एम व्हेरी अपसेट. अगं, हे सगळं माझ्यामुळे. सोनालिका, प्लीज डोंट थिंक लाईक दॅट. जे घडलं ना, त्याला कुणीही टाळू शकत नाही. पण माझी खात्री आहे शी विल बी बॅक टू नॉर्मल. या, आणि आशू, काही वाटलं तर नक्की सांग प्लीज. नक्की सांगते. ठेवू मी फोन? बाय. आशुताई, वहिनी शुद्धीवर आल्या. काय? काय ग, काय पाहतेस? व्रत वगैरे तुझं का उत्सव? काय नाही ग. बघ ना, आज 15 दिवस झाले जवळजवळ पुण्याला येऊन. किती दिवसात अवंतीला पाहिली नाही असं वाटतंय ग. कुणीतरी जाऊन यायला पाहिजे ना ग तिकडे. अगदी माझ्या मनातलं बोललीच बघ. काय
फोनवरनं खुशाली करणं वेगळं आणि प्रत्यक्ष तिला जाऊन बघणं वेगळं. पण यांना कसं सांगावं तेच कळत नाही. अगं मी बोलेन ना बाबांशी की तुम्ही असं करा, तुम्ही चौघही तिथे जाऊन या, म्हणजे डॉक्टरांशी बोलून काही डिसिजन तरी घेता येईल. हो ना? खरंच ग, तिकडे जावं, तिला भेटावं आणि सगळ्या गोष्टी तिला सांगून टाकाव्यात असं सारखं मनात येतं. हे ओझं मनावर घेऊन प्रत्येक दिवस ढकलणं ना खूप जड व्हायला लागलंय. तू नको टेन्शन घेऊस. सलील आणि बाबा नक्की तयार होतील. अगं आपल्याला जितकी अवंतीची आठवण येते ना तितकीच त्यांनाही येते, पण तुझ्याकडे पाहून ते गप्प बसतात. तुम्ही लवकर तिथे जा आता, आणि माझी काळजी करू नकोस. आता कसं वाटतंय अवंतिका? काही त्रास होत नाहीये ना? नाही, मी बरी आहे आता, म्हणजे एकदम नॉर्मल आहे. मला फ्रेश वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलं ना? नाही, टेन्शनचं नाही, पण तुला काय झालं ते कळत नव्हतं म्हणून जास्त भीती वाटली. पण आता जास्त बोलू नकोस, रेस्ट घे. मी डॉक्टरना कळवतो. हो, त्यांनी सांगितलं होतं कळवायला. माझा आर्य किती कावराबावरा झालाय बघा ना. त्यांनी अजिबात त्रास दिला नाही आम्हाला, खूप समंजसपणे वागले. शहाणाच आहे तो. बरं अवंतिका, तू बोलू नकोस, तू रेस्ट घे. मी डॉक्टरना कळवतो. तुला काही हवंय का आता? सौरभ, मी आणते ज्यूस. अभि, मी आले ज्यूस घेऊन. नाही आशू, तू जाऊ नकोस. तू थांब ना माझ्याजवळ. अश्विनी, तुम्ही थांबा त्यांच्याजवळ. आम्ही देतो ज्यूस पाठवून. चला सौरभ. तू याला घेऊन बाहेर थांब आणि दार लावून घे. कुणाला आत येऊ देऊ नकोस. आशू, आशू, मला सगळं आठवत आहे. सगळं. खरंच? उर्मिला, अगं किती काम करतेस, थोडी विश्रांती घे ना. नेहमी बघावं तेव्हा आवरावर सुरूच तुझी. खरं सांगू, मला पण ना खूप कंटाळा आलाय हे घरचं बाहेरचं करून. पण काय करू, शुभमने ना त्याचे शाळेचे सॉक्स हरवले. आता जर ते सॉक्स मिळाले नाहीत ना तर सोमवारी सकाळी रडत बसेल, म्हणून जरा शोधत होते. हसताय काय तुम्ही? पण खरंच खूप ताण पडतो ना ग तुला. अरे ताण कसला त्यात. आणि खरं सांगू का, तुम्ही घरात असताना तुमचा असा फ्रेश चेहरा बघून ना मला खूप बरं वाटतं. उर्मिला, मला आता बरं वाटलं ना की आपण मस्त कुठेतरी लॉंग ट्रिपला जाऊ, आपण दोघं आणि आपली 2 मुलं. खरंच खरंच जाऊया. तोपर्यंत शुभमची परीक्षा पण संपलेली असेल. अरे बापरे, त्याच्या आधी सॉक्स शोधते. किती काम करते. आशू, काय होऊन बसलं काय? आणि तुम्ही मला सांगितलं का नाही? आशू, किती उमेदीने मी नवीन आयुष्याची स्वप्न बघत होते आणि हे सगळं. अभि, या सगळ्या प्रश्नांना आपल्याकडे उत्तरं नाही आहेत. अगं तुलाच काय, आम्हाला सगळ्यांना हे एक कोड आहे ग. पण आपण काही करू शकत नाही. आपण हे फक्त सहन करायचं, आपला नाईलाज आहे. आशू, आशू, या सगळ्या दिवसात तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे किती त्रास झाला असेल. आई, बाबा आणि शशांक शशांकने कसं सहन केलं हे सगळं, आणि मी या घरात. आशू,
I just can't imagine. अभि प्लीज डोंट ब्लेम योरसेल्फ. तुला माहितीये हे सगळं घडत असताना आम्हाला सगळ्यांना एकच वाटत होतं की तू लवकरात लवकर बरी व्हावीस आणि त्यासाठी आम्ही काही एक करायला तयार होतो. एनी सॅक्रिफाईस. डोंट ब्लेम योरसेल्फ. तू काय ठरवलंस आता?